प्रकाशराव सोळंके, नमिताताई मुंदडा, विजयसिंह पंडित, सुरेशराव धस, संदीपजी क्षीरसागर, कल्याणराव आखाडे, माधव निर्मळ, योगेश क्षीरसागर, सय्यद नजीद दुम्मा, रेखाताई फड, अविनाश नायकोडे, राजेश देशमुख, विवेक जॉन्सन, जिल्हाधिकारी, सीओ जितीन रहमान, तसंच विविध ऊसतोड कामगार संघटनेचे पदाधिकारी गोसाळ, मोराळे, सुरेशराव वणवे, दत्तोबा मांगे, सर्व उपस्थित असणारे जिल्ह्यातले मुकादम, वाहतूकदार, कामगार प्रतिनिधी, पत्रकार मित्र, तसंच बबनराव माने, बाकी सर्व सहकारी बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आज तुम्हाला सगळ्या ऊसतोड कामगारांना आरोग्य तपासणी शिबिर आणि मिशन साथी योजनेच्या निमित्तानं आपण इथं बोलवलेलं आहे. मी आपल्या सर्वांचं राज्य सरकारच्या वतीनं जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मनापासून स्वागत करतो. ऊसतोड कामगार आरोग्य तपासणी शिबिर हा एक नवीन योजना आम्ही इथं राबवण्याचं ठरवलं. सुरुवातीलाच मराठवाड्याची बीड जिल्ह्याची भूमी ही तसा बघितलं तर देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी आहे. भगवान श्री कंकालेश्वरांची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची भूमी आहे. अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी आहे. कुलस्वामिनी सटवाई देवीची ही भूमी आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी आहे. दासोपंत महाराजांची, संत भगवान बाबांची ही भूमी आहे. या समस्त देवतांच्या, साधू संतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो आणि बीड जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राचा विकासाचं काम करत असताना महायुतीच्या सरकारला यांनी बळ द्यावं अशा प्रकारचं साकडं देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी घालतो. मित्रांनो, 2 दिवसानंतरच 9 ऑगस्ट हा भाऊ बहिणीचा अतिशय पवित्र नात्याचा रक्षाबंधनाचा सण आहे. आणि या ऊसतोड कामगार मेळाव्याच्या निमित्तानं मी उपस्थित असणाऱ्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींना मी रक्षाबंधनाच्या मनापासून शुभेच्छा देखील देतो. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रसंगी तुमचा भाऊ म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी मजबूतीने उभं राहू हा शब्द देखील मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना या निमित्तानं देतो. मित्रांनो, भगिनींनो, बीड जिल्हा प्रामुख्याने ज्याचा उल्लेख सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांनी केला की ऊसतोड कामगारांचा जिल्हा. राज्यातले सर्वाधिक ऊसतोड कामगार हे आपल्या बीड जिल्ह्यातले आहेत. आणि ऊसतोड कामगार हा स्वाभिमानी आहे, अभिमानी आहे. आपल्या गाळलेल्या घामाच्या जोरावर ते आपल्या कुटुंबाचं पोट भरत असतो आणि त्यांच्या हातातल्या कोयत्यामुळं राज्यातल्या कारखान्यांचा गाळप सुरळीत चालतो. ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही. या स्वाभिमानी, अभिमानी ऊसतोड बंधू भगिनींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय. मला आठवतंय मागच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे आम्ही सगळेजण काम करत होतो आणि त्याच्यावेळेस त्यांच्याकडे सामाजिक न्याय खातं होतं. आणि बरेच वर्ष आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याचे सुपुत्र गोपीनाथ मुंडे साहेबांनी देखील ह्या भागातले प्रश्न, राज्यातले प्रश्न सोडवण्याच्या करता त्यांच्या परीनं अतोनात कष्ट घेतले. परंतु काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचं चालत नाही आणि फार लवकर मुंडे साहेब आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. आता धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील, बाकीचे सगळे सहकारी असतील, ते मुंडे साहेबांच्याच विचारांनी काम करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही सरकारमध्ये काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही पुढे चाललेलो आहे. शेवटी सगळे जाती धर्माच्या लोकांच्यामध्ये एकोपा असला पाहिजे, त्याच्यामध्ये जातीय सलोखा असला पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे.
हीच आपल्या महापुरुषांची आजपर्यंतची आपल्याला शिकवण आलेली आहे। आणि ह्याच्यात असताना या स्वाभिमानी आणि अभिमानी ऊसतोड बंधू भगिनींच्या विकासाच्या करता आम्ही अनेक निर्णय घेतले। त्यावेळेस हे ऊसतोड कामगार मंडळ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आम्ही सुरू केलं। त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमची ऊसतोड कामगारांची मुलं मुली शिक्षण घेतात, त्यांना हॉस्टेल असलं पाहिजे, त्यांना शिक्षण चांगलं मिळालं पाहिजे, ते उच्च शिक्षित झाले पाहिजे, त्यांची शिक्षणाच्या बाबतीत ते खूप हेंडसाळ होते, जिथं कुठं फळ मिळतो तिथं तोडावं लागतं, तिथं त्यांना निवारा करावा लागतो, तिथं त्यांना कोप्या टाकाव्या लागतात। हे अनेक वर्ष आपण सगळेजण बघत आलेलो आहे। आपला जिल्हा कायम पाणी टंचाई सहन करणारा जिल्हा, इथं MIDCचं प्रमाण कमी आहे, मर्यादित रोजगार इथं उपलब्ध असणारा जिल्हा, अशी बीडची आपल्या ओळख आहे। आता ही ओळख पुसून जिल्ह्याच्या विकासाला अनुशेष भरून काढण्याच्यासाठी आपल्या महायुतीच्या सरकारने देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव शिंदे असतील, मी असतील किंवा बाकीचे माझे सहकारी असतील, आम्ही सगळ्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत। आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही एक बीड शहरामध्ये इनोव्हेशन आणि इन्क्युबेशन सेंटर देखील सुरू करतोय। साधारण 200 कोटी रुपये त्याच्याला खर्च आहे आणि त्याच्यात मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण द्यायचं, वेगवेगळे कोर्सेस त्यांना कुशल बनवायचं, हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। मी ते सगळं सांगून तुमचा वेळ घेत नाही, परंतु आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटर सुरू करणं हे गरजेचं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 10-12 जिल्ह्यात आम्ही घेतले, त्याच्यात आपल्या बीड जिल्ह्याचा आम्ही समावेश केला। 35 कोटी आम्ही घालणार, 105 कोटी त्या ठिकाणी देणार आणि 200 कोटीचं युनिट आपण उभं करणार। दरवर्षी 7,000 मुलं मुली वेगवेगळे जे आज राज्यामध्ये गरजेचे कोर्सेस आहेत त्याच्यात कुशल कामगार त्या उद्योगपतींना मिळणं गरजेचं आहे, तेही आम्ही सुरू केलेलं आहे। काही भागात गडचिरोली आणि इतर भागामध्ये, आपल्याही भागामध्ये वर्ष दीड वर्षामध्ये ते सुरू होईल, अशा प्रकारचा माझा आणि माझ्या सगळ्या सहकारी मित्रांचा प्रयत्न आहे। ऊसतोड कामगारांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी आम्ही सातत्याने काम करतोय। लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार राज्यातल्या सर्व सहकारी आणि खाजगी कारखान्यांतील ऊस गाळपावर प्रतिटन 10 रुपये कामगार कल्याण निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। तो निधी जेवढा कोटी रुपये येईल तेवढे राज्य सरकारच्या बजेटमधनं तरतूद करेल आणि या निधीसाठी सहकारी किंवा खाजगी कारखाने ऊस खरेदी केल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या FRP रकमेतनं एकही रुपयाची करता संबंधित कारखान्यांनी त्यांचा नफा तोटा खातं दाखवून त्यात ही रक्कम जमा करायची आहे आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा कुठलाही भार सहन करावा लागणार नाहीये। या ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी आयुष्यभर दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावाने आम्ही 2019 मध्ये हे महामंडळाची स्थापना केली आणि विविध योजना त्याच्यातनं राबवण्यात येत आहे। मला आत्ताच धनंजय मुंडे सांगत होते की दादा हे सामाजिक न्यायकडे आहे, ते नियोजनकडे घ्या, नियोजन माझ्याकडे खातं आहे। आम्ही शेवटी महायुतीच्या सरकारमध्ये काम करतो, त्यामध्ये मला मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांशी बोलावं लागेल। आमचे सिरसाट म्हणून सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत, त्यांच्याशी बोलावं लागेल। मी तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळं आणि माझाही सहकारी साखर कारखानदारीशी जवळपास तुम्हाला आश्चर्य वाटेल, परंतु 40 वर्षाचा संबंध आला आहे। कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी 84 सालीच माझ्या इथल्या एका कारखान्याचा डायरेक्टर झालो। आता मी माळेगाव कारखाना पण आहे, त्याच्यामुळं अनेक सहकारी साखर कारखाने मी माझ्या भागातले उत्तम प्रकारे चालवतो। तुमच्यातले अनेक ऊसतोड कामगार माझ्या त्या भागातल्या कारखान्यांवर ऊस तोडायला येतात
परंतु आम्हालाही वाटतं की या मुलांनी, ह्या पिढीनं, ह्या लोकांनी सातत्याने घाम गाळायचा, ऊस तोडायचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा हे बरोबर नाही. 6-6 महिने, 5-5 महिने आपलं सगळं भाग सोडून तुम्ही तिथे येता आणि त्याच्यात मुलाबाळांची खूप आबाळ होते, अतोनात नुकसान होतं. बंधू भगिनींनो, आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही. वशिलाचे दिवस संपलेत. जे आज कोट्याधीश, अब्जाधीश, जगातली श्रीमंत माणसं आहेत ते सगळे शिक्षणाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी यांनी क्रांती केलेली आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला बुद्धिमत्ता म्हणतोय, त्याच्यानी आमूलाग्र बदल झालेला आहे. त्याचा वापर देखील आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता करतोय. मी 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. पण शिक्षण आपल्या मुलांना, मुलींना आलं पाहिजे, त्याकरता पण अभ्यासक्रमामध्ये आम्ही बदल करतोय. त्याकरता देखील आम्ही पायाभूत सुविधा देण्याचं काम करतोय. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, ही जी काही योजना आहे, ह्या महामंडळामार्फत कामगारांच्यासाठी अनेक योजना आहेत. त्याच्यातली या योजनेअंतर्गत ऊसतोड कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना ओळखपत्र दिलं जातं. यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर केवळ 20 रुपये अर्ज करता येतो. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेणं सोपं जातं. शासनाने स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींच्या करता शिक्षणाची पण सोय केलेली आहे. संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह आपण 21-22 या शैक्षणिक वर्षापासून लागू केलेल्या आहे योजना. आणि या योजनेअंतर्गत आज प्रत्येक तालुक्यामध्ये मिळून 22 वसतिगृह एकंदरीत आपण राज्यामध्ये मंजूर केलेली आहे. 2200 विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झालेली आहे. 16 वसतिगृह सुरू झालेली आहेत. उर्वरित 6 वसतिगृह लवकरच सुरू होतील. आणि ही वसतिगृह शासकीय इमारतीत सुरू करण्याचं आपल्या महायुतीच्या सरकारचं धोरण आहे. यासाठी जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. तिथं निधीची मी कमतरता भासू देणार नाही, कारण अर्थमंत्री म्हणून मी तुमच्याशी बोलतोय. काम करताना एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचा कुटुंब उघड्यावर पडू नये म्हणून ऑक्टोबर 24 पासून अनुग्रह अनुदानाची योजना आपण चालू केली. आणि या योजना प्रभावी राबवण्याच्या करता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती ही देखील आपण स्थापन केलेली आहे. दुर्दैवाने कामगारांचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना 5 लाख रुपये मिळतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये 5 लाख ही रक्कम काही फार मोठी नाही आहे. त्यामध्ये वाढ केली पाहिजे. आत्ताच माझे काही सहकारी सांगत होते, धनंजय माझ्याजवळ बसला होता, तो म्हणाला, दादा 5 लाखामध्ये गेलेल्या व्यक्तीची काही किंमत होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती परत येऊ शकत नाही. परंतु ती रक्कम इथून पुढं 5 लाखाच्या ऐवजी 10 लाख करण्याच्या करता मी निश्चितपणे माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन. दुर्दैवाने कामगारांचा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांना 2.5 लाख दिले जातात. ते 2.5 लाखाचे आपण 5 लाख करूया. आणि कामगाराला किरकोळ जखमा झाल्याला तर 50,000 रुपये दिले जातात. वास्तविक तो सगळा खर्च शासकीय आमच्या दवाखान्यात आम्ही करत असतो. बीड जिल्ह्यात 38 लाभार्थ्यांना आत्तापर्यंत 1,90,00,000 रुपये वितरित झालेले. मिशन साथी ही जी काही योजना आहे ती आरोग्य विभागाच्या मार्फत आपण सुरू केलेली. ह्याच्यामध्ये 1,000 निवडली आहे. त्यांना प्रशिक्षण, माहिती पुस्तिका आणि प्रथमोपचार संच देण्यात येणार आहे. माझं भाषण झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट एड किट वाटप आम्ही करणार आहे. इतर पण गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये महिलांच्या करता प्रथमोपचार संच पेटीचं वाटप, त्याचबरोबर हे सर्व उपक्रम केवळ योजना नाहीत तर त्यांना सन्मानाने जगण्याच्यासाठी दिलेली एक हक्काची भेट आहे. आणि आपले कष्ट हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचं काम करतात. त्यामुळं हे महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे. हे सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मदत केली जाईल. ह्याच्यामध्ये तुमच्या हक्काचं
रक्षण करणं ही आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे। ते पण आम्ही करू। त्याच्यामध्ये आपल्याला थांबायचं नाही, तर पुढच्या पिढींचं देखील भविष्य घडवायचं आहे। त्यासाठी आपण सर्वांनी एक ध्येय ठेवलं पाहिजे। जे बांधव ऊसतोड कामगार म्हणून काम करतात त्यांची पुढची पिढी ही ऊसतोड कामगार राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तुम्ही म्हणाल मग आम्ही कुठं जायचं, त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की कमी करण्याच्यासाठी अलीकडं बॅटरीवर चालणारे कोयते मिळालेले आहेत। त्याचा प्रात्यक्षिक मध्ये काही माझ्या सहकारी मित्रांनी धनंजय मुंडेंनी पण घेतलेलं आहे आणि त्याच्यात श्रम कमी पडतात, लागतात, कष्ट कमी पडतात। जसं पूर्वी आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये साखरेचं पोतं 100 किलो असायचं, आता 50 किलोचं केलंय। आता 1.25 मणाचं पोतं उचलणारा वर्ग आपल्याला पाहायला मिळत नाही। लोकांचं राहणीमान बदललेलं आहे, लोकांची क्षमता वजन उचलण्याची बदललेली आहे। त्या प्रकारे तुम्हाला पण याच्यामध्ये मदत झाली पाहिजे। आम्ही तर मित्रांनो हळूहळू यंत्रावर जाणार आहे। आपल्या लातूर जिल्ह्यात मराठवाड्यातला असणारा मांजरा सहकारी साखर कारखाना, ज्याचं नाव आता विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना आहे, तिथं गेल्या वर्षी 100% ऊस हा हार्वेस्टरनी तोडलेला आहे। त्याच्यामध्ये आता बैल बाजूला करून जुगाड केलं जातं। तुम्ही ट्रॅक्टर घेता, सेकंड हँड घेता, नवे घेता आणि त्याच्यातून तुम्ही 5-5, 6-6 टन माल त्या गाडीतनं ओढता। त्याच्यामुळं तिथं बैलांचे श्रम कमी झालेले। कधी कधी खाडा मिळतो त्यावेळेस बैलाला तर खायला प्यायला घालावं लागतं, पेंड। ट्रॅक्टर आपला बंद केला, डिझेल सगळं आपलं वाचतं। त्याच्यामुळं तो एक नवीन पर्याय पुढे आलेला आहे। त्यामध्ये अजून आपल्याला बदल करावा लागणार आहे आणि म्हणून आपल्याला ह्या महामंडळाच्या मार्फत सध्याच्या ऊसतोड कामगारांची पिढी ही राज्यातल्या ऊसतोड कामगारांची शेवटची पिढी ठरावी, हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे। त्यासाठी समाज म्हणून आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे आणि ऊसतोड कामगारांना कुठल्याच पिढीला हातात ऊसतोडीचा कोयता घ्यायला लागू नये। ऊसतोड कामगारांच्या मुलांचं मुलींचं भलं व्हावं, त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं, यासाठी आपलं महायुतीचं सरकार आणि आपलं जे मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार मंडळ आहे ह्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे। यामध्ये बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी मी घेतल्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी बारकाईने नजर ठेवतो। मित्रांनो, मी सकाळी अतिशय लवकर कामाला लागतो। 5:45ला मी आज कामाला सुरुवात केली। थोडंसं अधिकाऱ्यांना अडचण होते, परंतु कधीतरी 8-15 दिवसातनं महिन्यातनं असा दिवस येत असतो आणि त्याच्यामुळे अधिकारी पण साथ देत आहेत, लोकप्रतिनिधी साथ देत आहेत। मी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आपल्या देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे मिळून इथं निधी देऊ। तो निधी सत्कारणी लागला पाहिजे, त्याच्यातनं खरोखर चांगलं काम उभं राहिलं पाहिजे। ह्यामध्ये ह्या महामंडळाच्या मार्फत योजना देत असताना काय काय योजना आपल्याला अधिक देता येतील, उद्याच्याला काही जणांचा ग्रुप करून हार्वेस्टर देखील का त्या हार्वेस्टर तुमच्या मालकीचा त्या ग्रुपचा करून त्याच्यातनं रिपेमेंट जाईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जे कष्ट घ्यावे लागतात कष्ट घ्यावे लागणार नाही। अलीकडे यांत्रिकीकरण वाढतंय। तुम्ही बघा आता ड्रोननी बऱ्याच काही गोष्टी घडतात। मध्ये जे काही घडलं पाकिस्तान भारताच्या बाबतीत, त्यावेळेस ड्रोन आणि मिसाईलनं बरंचसं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलं। जगामध्ये ते आता मान्य झालेलं आहे। त्याच्यामुळं काळानुरूप तुम्हाला मला पण बदलावं लागेल, त्याच्यामध्ये आपली मानसिकता बदलावी लागेल। मित्रांनो, शेवटी आपण सगळेजण
माणुसकीच्या भूमिकेतनं एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे। माझा प्रयत्न आहे की ह्या जिल्ह्याचा अधिक विकास व्हावा, अधिक निधी मिळावा, इथले रस्ते असतील, इतर बाबी असतील, त्या मूलभूत गरजा चांगल्यातल्या चांगल्या देता याव्यात। इथला शेतीचा पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागावा, इथल्या मुलांच्या मुलींच्या करता रोजगार निर्माण व्हावा। मित्रांनो, आज दुपारीच मी रेल्वे मंत्री वैष्णवी साहेबांशी बोललो। माझे सगळे लोकप्रतिनिधी मला त्याच्यात सहकार्य करतायत, त्यामध्ये अधिकारी मदत करतायत। आपली जी काही रेल्वे ती बीड पासून अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर आणि तिथून आपल्याला मुंबईपर्यंत न्यायची, आपल्याला ती नेत असताना त्याच्यामध्ये कुठं अडचण येऊन द्यायची नाही। 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा दिवस आहे, दिन आहे। त्या दिवशी ती रेल्वे आम्हाला सुरू करता येते का काय, किमान बीड ते अहिल्यानगर असा आमचा पहिल्या टप्प्यामध्ये प्रयत्न आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बरेच वर्ष आपलं स्वप्न आहे की मुंबईपर्यंत माझ्या जाता आलं पाहिजे, किफायतशीर दरात जाता आलं पाहिजे। तोही आमचं नियोजन चाललेलं आहे। विमानतळ आपण आता बीडच्या जवळ करतोय, त्याची तुम्ही म्हणाल आम्ही कधी आता कोयता घेऊन ऊस तोडायचा का विमानात बसायचं? आपल्याकडं लोक उद्योगपती यावेत, त्यांना येण्याचं जाण्याचं सोयीचं व्हावं म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात विमानतळ करण्याचा आपला प्रयत्न आहे, धावपट्टी करण्याचा प्रयत्न आहे। त्याच्यात आजच मी मुरलीधर मोहोळ साहेबांशी बोललो, ते म्हणाले दादा DPR तयार करण्याच्या करता 41 लाख रुपये आपण, तो DPR तयार झाल्यानंतर आपण इथं लवकरात लवकर विमानतळ पण उभा करू। ह्या गोष्टी झाल्यावर आपल्याला MIDCला चालना देता येईल, गती देता येईल। आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये बदल करावे लागतील। मधल्या काळामध्ये आपल्या जिल्ह्याची काही बदनामी झालेली आहे, त्याच्यातून आपल्याला सावरावं लागेल, चुका सुधाराव्या लागतील, जे चुकत असेल त्याला शासन करावं लागेल। त्याच्यामध्ये आम्ही पोलिसांना पण सांगितलं, जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका, जो चुकेल तो कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचा असो किंवा राजकारणाशी संबंधित नसो, त्यांना योग्य पद्धतीनं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून, कायद्याच्या नियमाच्या माध्यमातून, घटनेच्या माध्यमातून त्याला शासन झालं पाहिजे। कायदा सगळ्यांच्या करता सारखा आहे, कोण मोठा आणि कोण छोटा नाहीये। आणि म्हणून ह्याबद्दल देखील आपण सर्वांनी एका चांगल्या कामाच्या करता, कायदा सुव्यवस्था ह्या जिल्ह्यातली उत्तम राखण्याकरता आपण मदत करा। आपण कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला समजावून सांगा, त्याला म्हणावं की बाबा पालकमंत्र्यांनी सांगितलंय, आता सरकार ऐकणार नाही, अनधिकृतपणे कोणी काही चुकीचं करू नका, ते केलं तरी आम्ही ते सरळ करू, आम्हाला ते करता येतं, परंतु आम्हाला वाकड्यात जायला लावू नका। त्यामध्ये शिस्त सगळ्यांना, माझ्या सकट सगळ्यांनी पाळली पाहिजे, हे माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे। आणि हे सगळ्या गोष्टी करत असताना माझी तुम्हाला विनंती आहे की जर कोणी ऐकलं नाही तर एकदा सांगू, दोनदा सांगू, तीनदा सांगू, नाही ऐकलं तर त्याला मकोका लावू आणि मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग अँड आतमध्ये जाऊन बस, बघ त्याचं चालणार नाही। शेवटी आपल्याला सगळ्यांना नीटपणे काम करायचंय आणि त्या कामात कोणी अडथळा आणत असेल, कोणी काही वेगळं काही घडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यालाही बळी पडण्याचं काम माझ्या बीड जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने करू नये, अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे। मी माझ्या भागामध्ये बऱ्याच सुधारणा केल्यात, तुम्ही जर माझ्या पिंपरी चिंचवडला, बारामतीला, पुण्याच्या परिसरात आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु ते आपल्याला आपल्या साधू संतांच्या भूमीत मराठवाड्याच्या परिसरामध्ये देखील करायचं आहे।
आणि त्याकरता तुमची पण साथ आम्हाला लागणार आहे। अनेक जीर्णोद्धार करण्याची कामं आम्ही त्यामध्ये हातामध्ये घेतली, खूप वेळ त्याला लागेल, परंतु मधून अधून येऊन ह्या सगळ्या कामाचा आम्ही पाठपुरावा करू। इथं चांगल्यातले चांगले अधिकारी देण्याचा प्रयत्न करू। त्या अधिकाऱ्यांनी देखील जबाबदारीनं आमच्या जनतेशी आमच्या नागरिकांशी वागलं पाहिजे। उगीचच हेलपाट्यावारी त्याला अडचणी नाही येऊन दिल्या पाहिजे। अशा पद्धतीनं बाबांनो आपण पुढे जाऊ आणि त्याच्यातून आणखी तुमच्या किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींच्या मनामध्ये पण काही चांगल्या गोष्टी असतील तर त्या चांगल्या गोष्टीचं आम्ही स्वागतच करू। त्याचा कधी आम्ही त्या दुर्लक्षित करणार नाही। या पद्धतीनं आपण आपल्या बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न, बीड जिल्ह्यातले अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न योग्य आणि बीड जिल्ह्याला या विकास कामाच्या करता चांगला आर्थिक निधी देण्याचं काम हे मी आणि माझे सगळे सहकारी करतील। मला प्रशासन त्याच्यामध्ये उत्तम प्रकारची साथ देईल। समोर बसणारे वडीलधारी मला त्याच्यामध्ये आशीर्वाद देतील। माझ्या लाडक्या बहिणी आणि माझे लाडके भाऊ त्यामध्ये मला सहकार्य करतील। नवी पिढी पण आपल्याला उद्याच्या काळामध्ये चांगले दिवस पाहायला मिळण्याच्या करता त्याच्यामध्ये मदत करतील। याबद्दलची अपेक्षा मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो। यापुढे सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि माझ्या ऊसतोड कामगारांच्या कल्याणाच्यासाठी आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे। अशा प्रकारचा शब्द मी देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी आणि आमच्या सगळ्या मंत्री मंडळाच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना देतो। तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या